नमस्कार. बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की बांधकामाची सुरुवात नक्की कुठून करावी. तर बांधकामाची सुरुवात नंदाई आग्नेय दिशेची प्रथमेष्टिका देवता असलेल्या आग्नेयपासून सुरुवात करावी. आग्नेय बऱ्याचदा आग्नेयला मोकळी जागा सोडल्यामुळे बऱ्याचदा बांधकामामध्ये कटकटी निर्माण होऊ शकतात आणि अशा वेळी आग्नेय दिशेवरती एक स्तंभाची निर्मिती करावी आणि तिथून प्रदक्षिणा मार्गाने आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य अशा पद्धतीने बांधकामाची प्रदक्षिणा मार्गे म्हणजे क्लॉकवाईज दिशेने आपण बांधकाम करू शकतो. आग्नेय आणि नैऋत्य ह्या प्रमुख उपदिशा जशा आहेत तशा प्रमुख अस्तदिशा सुद्धा आहेत. म्हणून आग्नेय बरोबर जर का वायव्य दिशेत जर का बिघाड असेल तर अधिकच अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर नैऋत्य दिशा आणि आग्नेय दिशेमध्ये जर का बिघाड असेल तर त्याच्यात महादोषामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणून बांधकाम सुरू करताना आग्नेयपासून सुरुवात करून उपाय आणि दोषांवरच्या उपायांवरती भर द्यावा. जय गुरुदेव.